नमस्कार, वैध विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत। खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये जागतिक मुदतपूर्व प्रसूती प्री मॅच्युअर दिन उत्साहात साजरा करण्यात आला। जागरूकता सत्र, संयोजनात्मक खेळ ते डॉक्टरशी संवाद साधण्यासारख्या उपक्रमांचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले। जागतिक मुदतपूर्व प्रसूती दिनानिमित्त नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलने द टायनी मिरॅकल्स या विशेष कार्यक्रमाने आयोजन करत अकाली जन्मलेल्या बाळांच्या धैर्याचा आणि प्रेरणादायी प्रवासाचा सन्मान केला। ब्लू प्लॅनेट येथे आयोजित या कार्यक्रमात डॉक्टर, परिचारिका, पालक आणि 50हून अधिक चिमुकल्या योद्ध्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आला होता। मूळ आईच्या गर्भात 37 आठवडे राहत असून 37 आठवड्यांपूर्वी प्रसूती झालेली मुले अपुऱ्या दिवसांची असतात, म्हणजेच त्यांना प्री मॅच्युअर बेबी म्हणतात। जागतिक स्तरावर दर 10 पैकी 1 बाळ अकाली जन्मते। वैद्यकीय प्रगतीमुळे जगण्याचा दर वाढला असला तरी देखील ही एक गंभीर आरोग्यविषयक समस्या आहे। अकाली जन्मामागची कारणं कोणती याविषयी माहिती देताना मेडिकवर हॉस्पिटलचे नवजात शिशुतज्ञ व NICU इंचार्ज डॉक्टर उमेश कुमार साहू सांगतात की एकाधिक गर्भवती मातेला झालेला संसर्ग, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यासारखे आजार किंवा काही वेळेस अज्ञात कारणांमुळे अकाली जन्म होऊ शकते। अशा अर्भकांना श्वास घेण्यात मात्र संसर्गाचा धोका, दृष्टीदोष आणि दीर्घकालीन विकासात्मक समस्यांच्या गुंतागुंतीत सामोरे जावे लागू शकते। अशा वेळीच निदान NICUच्या तज्ञांच्या निरीक्षणाखाली देखभाल आणि पालकांचा पाठिंबा असणं अत्यंत महत्त्वाचे असते। कार्यक्रमादरम्यान जागरूकता सत्रे, पालक डॉक्टरांचा संवाद, संपूर्ण प्रवास दरम्यानमध्ये अनुभवणे सांगणे, काही खास मनोरंजनात्मक उपक्रम आणि लहान मुलांसाठी आकर्षक खेळांचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमांद्वारे पालकांना अकाली बाळाची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले। या ठिकाणी उपस्थित तज्ञांची संवाद साधण्याची संधी या ठिकाणी सर्वांना मिळाली होती। जिथे सर्व सुविधा अवेलेबल आहेत तिथे डिलिव्हरी करणे फायद्याचे आहे, कारण की जे बाळ प्रीमॅच्युअर झालेले असते त्याला श्वसनाचा त्रास, आणि इतर अवयव पण प्रीमॅच्युअर असतात, त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचे सपोर्ट्स लागत असतात, जसे की व्हेंटिलेटर सपोर्ट झाले, पुन्हा काही बाळाचं टेम्परेचर मेंटेन करण्याचे लागणारे इन्क्युबेटर सुविधा झाली, हे सर्व सुविधा इथे उपलब्ध आहेत। करण्यापूर्वी मार्गदर्शन म्हणजे आपण सगळ्या बाळांचे, आईचं समजा ॲनिमिया असेल आईला, तर ॲनिमिया आपण तो ट्रीट करू शकतो। इतर काही सगळं डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, इतर काही समस्या असतील त्या आपण आधीच ट्रीट केल्यामुळे होणाऱ्या बाळाला कमीत कमी त्रास होऊ शकतो। जसे तुम्ही म्हटलं की पूर्वी नॉर्मल डिलिव्हरीचं प्रमाण जास्त असायचं 30-35 वर्षापूर्वी, आता पण एक आहे की याच्यामुळे जे नुकताच जन्मलेल्या बाळांचे जे मृत्यूचं प्रमाण होतं ते फार कमी झालेलं आहे आता, कारण की जर आवश्यकता असेल तर सिझेरियन सेक्शन करावे लागते। जनतेला आता बघा, जसं तुम्ही आता प्रश्न दिला की जे जुळे बाळ आहेत, मग त्यांचं आपण पहिल्यापासूनच, जसं इथे हाय रिस्क ऑब्स्टेट्रिक्स केअर युनिट आहे, ज्याच्या अंतर्गत आम्ही त्यांची रेग्युलर तपासण्या करत असतो। रेग्युलर ते बाळांचे मॅच्युरिटी संदर्भात तपासण्या केल्या जातात, त्यांची बाळांची वाढ चेक केली जाते, त्यानुसार आवश्यकता असलेले काही इंजेक्शन्स असतात, मुदतपूर्व डिलिव्हरी ज्या बाळांचे अपेक्षित असते त्या आईला ते इंजेक्शन्स दिले जातात। आईमध्ये काही आजार असतील किंवा आईला काही समस्या असतील, मेडिकल समस्या, त्यांची ट्रीटमेंट केली जाते। आणि जेव्हा त्याप्रमाणे सगळे जसं जुळे बाळ आहेत, कारण की एका गर्भात असल्यामुळे त्यांचे जे वाढ आहे ते कॉम्प्रोमाइज होण्याची शक्यता असते।